काय मग मित्रांनो, बाप्पाचं आगमन झालं का ना आपल्या घरी? जर नसेल झालं तर लवकर करा, कारण आजच्याच दिवसात म्हणजे ह्या दिवशी बाप्पाचं आगमन आपल्या घरी होतं, लक्षात ठेवा. आणि आता 11 ते 12 दिवस देवाची पूजा करायची, प्रसाद चांगला ठेवा, उदबत्ती चांगली ठेवा, वास येणारा, म्हणजे कसं सगळं तिथलं सुगंधित वातावरण झालं पाहिजे. त्या हिशोबाने म्हणजे कसं तिथं जर कोण आलं त्याचं मन एवढं प्रसन्न झालं पाहिजे, एवढं प्रसन्न झालं पाहिजे, तिथून त्याचा पाय निघला नाही पाहिजे, म्हणजे तिथून तो घरी लगेच गेलाच नाही पाहिजे. तो म्हणलं पाहिजे काय प्रसंग आहे, काय भक्तिमय वातावरण झाले, असं वाटतं ह्याच्यामध्ये दमून जावं, कळलं का? त्याच्यामुळं आणि 11-12 दिवशी मग विसर्जन करायचं. पण तोपर्यंत खूप धिंगाणा होणार आहे, खूप मस्ती होणार आहे. पण टेन्शन काय घ्यायचं नाही, आपलं काम धंदा बघत सगळं व्यवस्थित हे करायचं. कसं आहे, आणि आता बाप्पाचं आगमन झालं म्हणजे सगळं वातावरण भक्तिमय आहे, मस्तच. जिथं बघल तिथं भक्ती, हरे राम हरे कृष्ण चालूच. म्हणून जावं या भक्तीमध्ये, तुम्हाला पण खूप आनंद होईल.